मी प्राध्यापिका मेधा जाते. लेखक क्रमांक 310, 5 नोव्हेंबर. चांगदेव पासष्टी. महायोगी ज्ञानेश्वर महाराज तत्त्वज्ञानाची गूढ तत्वे उलगडत अप्रतिम अशा 65 ओव्या लिहितात. आपल्याला एक दिलासा किंवा आनंदाची गोष्ट म्हणजे सिद्धयोगी चांगदेवांच्या पण जवळजवळ सगळाच भाग डोक्यावरनं गेलेला असतो. जसं आपल्या पहिल्या वाचनात तर अगदी जातो. आता तर हे काय लिहिले हे समजून घ्यायला हवे, मग भेटीची ओढ अजून लागते. वेगवेगळ्या विषयांचे आपण खूप ज्ञान मिळवले, पण असलं कधीच अभ्यासलं नाही हे पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात यायला लागतं. मग माऊलींचे तर हे सगळे अनुभवाचेच बोल असतात. ते म्हणतात की हे सगळं आवाक होतात विचार करून की हे आपल्याला डोक्यात का शिरत नाही आहे. मग शिष्य सांगतो की त्यांची जी 9-10 वर्षाची बहीण आहे तिने तुम्हाला थोडंसं बोलली, तर ते म्हणतात मला बोलली, काय बोलली, तर ती तुम्हाला चांगदेव कोरा ते कोराच या कागदासारखा असं म्हणाली. आता त्यांना भेटायची अजूनच तळमळ लागते की एवढी लहान मुलगी आपल्यावर असा अभिप्राय देते. बरं, आपल्या मोठे पण त्यांनी जाणलेलं आहे. त्याशिवाय का त्यांनी उल्लेख केला की 1400 वर्ष जगून हा कोरा ते कोरा म्हणजे. ते तर सोबत हजारो भक्त घेऊन ते म्हणतात कुणाला यायचं आहे ज्ञानेश्वरांच्या भेटीला, सगळे तयार होतात. काही ठिकाणी तर उल्लेख केला की 14,000 भक्त, पण माहिती नाही, पण एकूण हजारो भक्त आले त्यांच्यासोबत हे एवढं नक्की. आणि येताना खूप आपला लवाजमा, आपलं मोठेपणा कळावा किंवा आपण काय ताकदीचे आहोत, किती महान योगी आहोत. आपल्याला कोरा म्हणाले त्याचा अपमान एक मनात असतो. त्यामुळं ते येतात, ते वाघावर बसून नागाचा चाबूक घेऊन असे येतात. आणि थंडीचे दिवस असतात. ही भावंड उन्हामध्ये ऊन खाण्यासाठी पडक्या भिंतीवर बसलेली असतात. तेवढ्यात लोक सांगत येतात की हे असं आलेत आणि सगळं वर्णन करतात. मुक्ताबाई म्हणते काय रे हे ज्ञाना, हे काय प्रकार, केवढा हा अहंकार, आत्मज्ञानाशिवाय हे म्हणजे शून्य आहे, हे कसं सांगायचं त्याला. माऊली म्हणतात थांब मुक्ते, आपण या निर्जीव भिंतीवरनंच जाऊ. मग भिंत हवेत उडते, ते आव्हान करतात. तशी भिंत चक्क हवेत उडून पक्ष्यासारखी ते जिथं असतात तिथं जाऊन उतरते. मुक्ता धिटाईने म्हणते की चांगदेवजी 1400 वर्ष जगून तुम्ही अज्ञानीच राहिलात का. कारण चांगदेव पटकन वाघावरनं खाली उतरतात आणि पहिलं चांगदेव दुसऱ्या तिसऱ्या कुणाला नमस्कार करायच्या ऐवजी मुक्तेला करतात, तिला शरण जातात, तिच्या चरणी लोटांगणच घेतात. ती निवृत्तीदातांकडे बघते, मग ते म्हणतात तिला दीक्षा दे, त्यांना ते शरण आलेत, आणि मग ती दीक्षा देते. एरवी त्यांना कुणी अडाणी म्हणले असते तर त्यांना भयंकर अपमान वाटला असता. त्यांनी अपमानाने काहीतरी त्यांच्या 4-2 विद्या किंवा अनेक विद्या तोंडावर फेकल्या असत्या. पण इथं ते अंतर्मुख झालेले आहेत. माझा अधिकार, माझे वय जाणूत असून हे धारिष्ट्याने बोलते आहे, हिचा अधिकारच वेगळा आहे हे मनोमन जाणतात. मग ते तिला म्हणतात की तू आदिमाया आहेस, तू शक्ती आहेस, तू सर्वस्व आहेस, तू देवीचं रूप आहे, म्हणून पुन्हा पाया पडतात. मग ती म्हणते तू मला आदिमाया म्हटलं आहेस ना, म्हणजे मी देवी आहे म्हणतो आहेस ना, मग एक काम कर, तुझ्या एका शिष्याला घेऊन ये आणि त्याचा बळी माझ्यासमोर दे. मुक्ताबाई सगळंच जाणत असतात. मला बळी दे म्हटल्यावर त्याच्या कारण सगळ्या अहंकाराच्या जागा क्षणात जाणलेल्या असतात त्याने, मुक्ताबाईने. त्यामुळे ती म्हणते की तुझ्या एका शिष्याचा बळी दे. त्यामुळे आपले हजारो शिष्य आहेत. तो म्हणतो अहो काय एक काय, हजारो जणं माझ्यासाठी जीव द्यायला तयार होतील, रांगा लागतील. म्हणला थांबा मी जाऊन बोलवतो, असं म्हणून बाहेर जातो तर काय एकही माणूस नाही. ती त्याची बातमी बाहेर आधीच पोचलेली असते. शिष्याचा बळी द्यायचा ही कल्पना शिष्यांच्या म्हणजे पाच्यावर धारण बसते, कानावर पडल्या आणि ते सगळे पोबारा होतात, कोणी समोर नसतं. त्यामुळं चांगदेव एकदम खजील होतात आणि म्हणतात आता माझा शिष्य नाही, आता माझाच बळी घ्या, म्हणून मान खाली घालतात. मग मुक्ताई सांगते अरे मला बळी कशाला पाहिजे, मी तुझी जी खोटी प्रभावळ होती ती तुझ्यापासून दूर केली, तुला खरं काय आहे ते कळलंच नाही आहे तर काय. मग माऊलींनी आपल्याला जे पत्र लिहिले ते आपल्याला काही कळलं नाही हे ते कबूल करतात. माऊली जाणतच असतात की
की हा महान योगी असल्यामुळे जीव आत्मरूप आहे, तो आत्मरूप साकलं आहे, त्यांनी अनुभव घेतला आहे, पण व्यापक ब्रह्माचा त्यांना अनुभव नाही आहे हे त्यांनी जाणलेले असते. मुक्ताई पण त्यांना ब्रह्मज्ञानाचा अनुभव मार्गदर्शन करते आणि हे गुरु शिष्य द्वैत शिल्लक राहत नाही. स्वानुभव हा असा खाऊ आहे की ज्यामुळे एकदा तृप्ती आली की अतृप्तता शिल्लकच राहत नाही. ज्ञानदेवांचे ते पुन्हा पुन्हा आभार मानतात. किती म्हणजे विषय सहज सांगितला. हे असलं ज्ञान, हे असली विद्या मी कधीही मिळवली नाही म्हणतात. कारण ह्यांनी सगळी पुस्तकी 14 विद्या मिळवलेल्या असतात. यांना नित्यतृप्तता येते, त्यांची इच्छाच निवृत्त होते. 65 म्हणजे चांगदेवांचे फक्त 65 श्लोकात भागले. त्यांचे 1400 वर्षे टिकवलेले देह तादात्म्य सुटते, ब्रह्मैक्य घडते. म्हणजेच त्यांना आनंदाचे डोही, आनंद तरंग हे अनुभवले. महाराष्ट्रात पुणतांबे येथे त्यांची समाधी आहे. धन्य ज्ञान पिपासा आणि धन्य ब्रह्मैक्य भाव. नमस्कार.